आणि यात घोटाळा होईल असं लक्षात घेऊन तिकीट कापलं. मला सांगा की आज जर भारतीय जनता पार्टीच्या तिकिटावर हा उमेदवार असता तर या क्लिप नंतर आमचं काय झालं असतं? मला असं वाटतं की माननीय देवेंद्रजी प्रामुख्याने किती सुसंस्कृत नेता आहे आपल्याला आता कळलं असेल की याने किती आरडाओरडा केला की माझं तिकीट का कापलं. तर माझा नावाचा विषय तर या राजकारणात का डेव्हलप झाला माहीत नाही. माझं नावाचं तिकीट नसतं, तिकीट पक्षाचं असतं. 42 जणांची तिकीटं कापली वेगवेगळ्या कारणाने, पण त्याच्यावेळी कोणी हा जबाब आमच्याकडे मुख्यमंत्र्यांना देवेंद्रजींना जबाब विचारण्याची पद्धत नाही. पण आता लक्षात आलं असेल की का कापली. गृहमंत्री आहेत ना देवेंद्रजी, त्यांना वेळेत कळलं. आता सांगतो मी तुम्हाला, त्यांना वेळेत कळलं आणि यात घोटाळा होईल असं लक्षात घेऊन तिकीट कापलं. मला सांगा की आज जर भारतीय जनता पार्टीच्या तिकिटावर हा उमेदवार असता तर या क्लिप नंतर आमचं काय झालं असतं? आता सांगतो मी का कापलं तिकीट. आता हे जर माहिती आहे तर इतकं धाडस करायचं मुख्यमंत्र्यांना बोलायचं मला काही कळत नाही. आणि त्यामुळे मी मुख्यमंत्र्यांकडे आज मागणी करणार आहे की निलेश धायवळसारखा गेले 6 महिने जो सापडत नाही, विदेशात कुठेतरी जाऊन लपला आहे, त्याच्याबरोबर ज्याचे फोटो आहेत, आणि फोटो म्हणजे डायरेक्ट फिल्म आहे, तर त्याची म्हणजे निलेश धायवळ शोधायला याची मदत होईल. बरोबर ना? मदत होईल ना याची, कारण एकत्र इतकं बसणं असेल तर माहिती असतं कुठे आहे. तर याची मुख्यमंत्र्यांनी चौकशी करा.